नमस्कार, मी वैशालीच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये व्हेज कुरकुरे मोमोज करणार आहोत। मोमोजचं वरचं आवरण म्हणजे कव्हर करण्यासाठी आपण सर्वात आधी पीठ मळणार आहोत। त्यासाठी आपण 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे। तुम्हाला जर मैदा घ्यायचा असेल तर तुम्ही मैदा देखील घेऊ शकता। पिठामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि त्याचबरोबर थोडंसं तेल घातलेलं मीठ आणि तेल मिक्स करून थोडं पाणी ॲड करून जास्तीत जास्त पिठाचा घट्ट गोळा मळून घ्यायचा। पीठ घट्ट मळल्यामुळे 10 ते 15 मिनिटांनंतर ही पीठ जास्त मऊ होत नाही, आपल्याला पाहिजे तसंच थोडंसं घट्ट राहतं। त्यामुळे आपल्याला पाहिजे तशी पिठाची पोळी जास्तीत जास्त पातळ लाटता येते। पीठ आपल्याला पाहिजे तसं मस्त मळून झालेलं आहे। मळलेलं पीठ आवर्जून झाकून ठेवायचं। आता आपण पाहणार आहोत मोमोजच्या फिलिंगसाठी लागणारं सर्व साहित्य। पनीर, बारीक चिरलेली शिमला मिरची, कांदा आणि कोथिंबीर, आमचूर पावडर, मिक्स हर्ब्स, धणे जिरे पावडर, गरम मसाला पावडर, बारीक चिरलेली हिरवी मिरची। मिरचीचा वापर करणार असल्यामुळे आपण तिखटाचं प्रमाण थोडंसं कमी घेतलं आहे, त्याचबरोबर तिखट। सर्वात आधी पनीर घेऊन ते बारीक करायचं। पनीर आपण हातानेच बारीक करत आहोत, तुम्हाला जर ते किसून घ्यायचं असेल तर तुम्ही ते किसूनही घेऊ शकता। पनीर बारीक करून झाल्यावर यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा, त्याचबरोबर चिरलेली कोथिंबीर, शिमला मिरची, लाल तिखट, बारीक चिरलेली मिरची, गरम मसाला पावडर, धणे जिरे पावडर, आमचूर पावडर आणि त्याचबरोबर मिक्स हर्ब्स ऐवजी तुम्ही चाट मसाला सुद्धा घेऊ शकता। चवीपुरतं मीठ घालून सर्व साहित्य असं मिक्स करून घ्यायचं। मोमोज करण्यासाठी आपली मोमोजची फिलिंग करून तयार आहे। आपण कुरकुरे मोमोज करत आहोत, त्यासाठी आपल्याला 3 मोठे चमचे मैदा घ्यायचा आहे, त्याचबरोबर 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि चमचाभर लाल तिखट। चवीपुरतं मीठ घालून आपण घेतलेलं सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये लागेल तितकं पाणी घालून जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही असं बॅटर करून घ्यायचं। आपण घेतलेल्या सर्व साहित्याचं आपल्याला पाहिजे तसं बॅटर करून तयार आहे। मोमोजच्या कव्हरसाठी मळलेल्या पिठाला सहज 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत। जास्तीत जास्त 1 ते 2 मिनिटं पीठ मळायचं आणि त्याचे आपल्याला पाहिजे तसे गोळे करून घ्यायचे। पिठाच्या गोळ्याला असं सुकं पीठ लावून गोळा जितका आपल्याला पातळ लाटता येईल तितका तो पातळ लाटायचा। पोळी आपण जर जाड लाटली तर काय होतं, मोमोज खाताना पीठ लागतं। आपण घेतलेला पिठाचा गोळा बऱ्यापैकी पातळ लाटून झालेला आहे। तुम्हाला पाहिजे त्या आकाराची लहान मोठी अशी वाटी घ्यायची आणि वाटीच्या सहाय्याने लाटलेल्या पोळीच्या जितक्या आपल्याला पुऱ्या करता येतील तितक्या पुऱ्या करून घ्यायच्या। अशा पुऱ्या जर तुम्हाला पिठाचे लहान गोळे करून लाटायचे असतील तर तुम्ही लाटूनही घेऊ शकता। आता मोमोजचं कव्हर हातावर घ्यायचं आणि त्यामध्ये आपण केलेलं मोमोजचं फिलिंग भरायचं। कुरकुरे मोमोज म्हणजे मोमोज तळले जातात, त्यामुळे मोमोजला आपण असा अगदी साधा आणि सोपा शेप देणार आहोत। तुम्हाला जर या व्यतिरिक्त इतर कोणता शेप द्यायचा असेल तर तुम्ही तो देऊ शकता। याच पद्धतीने आपण सर्व मोमोज करून घेणार आहोत। आपले सर्व मोमोज करून तळण्यासाठी तयार आहेत। आता केलेले मोमोज कुरकुरीत होण्यासाठी असं कॉर्नफ्लेक्स घ्यायचं। आपण घेतलेल्या कॉर्नफ्लेक्सचा जमेल तितका जास्तीत जास्त बारीक चुरा करायचा। मोमोज बॅटरमध्ये घालून त्याला बॅटर व्यवस्थित लावून घ्यायचं आणि लावलेल्या बॅटरपैकी जास्तीचं बॅटर असं नितळवून घ्यायचं आणि आपण केलेल्या कॉर्नफ्लेक्सच्या चुऱ्यामध्ये ठेवायचं। याच पद्धतीने सर्व मोमोजला असं बॅटर लावायचं, ते नितळवायचं आणि कॉर्नफ्लेक्सच्या चुऱ्यामध्ये ठेवायचं। आपण घेतलेले सर्व मोमोज
आता कॉर्नफ्लेक्सच्या चुऱ्यामध्ये असे घोळून घ्यायचे. मोमोज जर या पद्धतीने चुऱ्यामध्ये घोळून घेतले तर अगदी व्यवस्थित सर्व बाजूने मोमोजला कॉर्नफ्लेक्स लागतं. पाहू शकता. आता याच पद्धतीने आपण सर्व मोमोजना बॅटर लावून आणि जास्तीचं बॅटर नितळवून सर्व मोमोज आपण असे कॉर्नफ्लेक्समध्ये घोळून घेणार आहोत. आपण केलेले सर्व मोमोज तळण्यासाठी तयार आहेत. आता मोमोज तळण्यासाठी आपण कढईमध्ये तेल घालून तेल छान गरम करून घ्यायचं. मोमोज तळताना गॅसची फ्लेम मात्र मीडियम ठेवायची. गॅसची फ्लेम हाय ठेवल्यामुळे मोमोज बाहेरून करपतात, त्याचं कवर मात्र आतून कच्चंच राहतं. अजिबात घाई न करता अगदी हळुवार पद्धतीने असे मोमोज तेलामध्ये सोडायचे. मोमोज तळून झाल्यावरती असे काढायचे आणि त्यातलं तेल नितळवायचं. आणि आपण तळलेले मोमोज शक्यतो चाळणीमध्ये काढायचे, ते टिश्यू पेपरवर ठेवायचे नाहीत. मोमोज चाळणीमध्ये काढल्यामुळे ते जास्तीत जास्त वेळ क्रिस्पी राहतात. याच पद्धतीने आपण केलेले सर्व मोमोज तळून घेणार आहोत. आपण केलेले सर्व मोमोज तळून खाण्यासाठी तयार आहेत. मोमोजच्या चटणीबरोबर खायला खूप छान लागतात. मोमोजच्या चटणीची रेसिपी आपली याआधी झालेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण मोमोजच्या चटणीची लिंक देखील शेअर केलेली आहे. तुम्ही पण कराल कमीत कमी साहित्यामध्ये जास्तीत जास्त क्वांटिटीमध्ये क्रिस्पी वेज कुरकुरे मोमोज. तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. ज्याप्रमाणे तुम्ही आपले सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा, पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली.